मुलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे, कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे मला आता काहीच कळत नाही. पण माझ्या बाबाला मला वाचवायचे काही करून. एका व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली. सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेख यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे आणि एका खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप केले. या व्हिडिओनंतर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली. पण नेमकं घडलं तरी काय, चला जाणून घेऊया. तर अरबाज शेखने आपल्या वडिलांच्या उपचारादरम्यान आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार रुग्णालयाकडून विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. बाहेर कमी किमतीत उपलब्ध असलेली औषधे रुग्णालयाशी संबंधित मेडिकलमधून जास्त दराने घ्यावी लागत असल्याचा आरोप त्याने केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने FDAने चौकशी सुरू केली. अधिकाऱ्यांनी संबंधित मेडिकल स्टोअर्सची तपासणी केली. तपासणी दरम्यान काही औषधांचा साठा, कागदपत्रे आणि परवान्याशी संबंधित बाबींची पडताळणी करण्यात आली. यानंतर संबंधित मेडिकल विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य क्षेत्रातील नियमांनुसार रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असतो. विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घ्यावीत असा दबाव टाकणे नियमांच्या विरोधात मानले जाऊ शकते. मात्र प्रत्येक प्रकरणात अंतिम निष्कर्ष अधिकृत चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होतो. दुसरीकडे संबंधित रुग्णालये प्रशासनाने सर्व आरोप फेटाळल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या मते रुग्णालयाने कोणतेही नियम मोडले नाहीत आणि चौकशीत सत्य समोर येईल असे त्यांच्याद्वारे सांगण्यात येत आहे. एका सोशल मीडिया व्हिडिओमुळे सुरू झालेले हे प्रकरण आता अधिकृत चौकशीपर्यंत पोहोचलं आहे. या घटनेमुळे रुग्णाचे हक्क, औषध विक्रेतीचे नियम आणि आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. आता चौकशीचा अंतिम अहवाल काय सांगतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर व्ह्यूअर्स, तुमचे यावर मत काय आहे हे कमेंट करून तुम्ही सांगा आणि अशाच नवनवीन व जनजागृती माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.